भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष हा तरुण असणार आहे। नव्या पिढीशी नातं सांगणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना करण्याचं आता भाजपकडून ठरवलं गेलेलं आहे आणि नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे। भाजपने या संदर्भात संघाशी चर्चा करत संघाला विश्वासात घेतलेला आहे। संपूर्ण देशात भाजपचा तरुणांना समोर आणण्याचा निर्णय आहे। त्या दृष्टीने आता अध्यक्ष सुद्धा तरुण निवडला जाईल या संदर्भात निर्णय झालाय। आता नेमकं कुणाचं नाव याच्यामध्ये समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नव्या पिढीशी नातं सांगणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना करण्याचं सुद्धा भाजपनं ठरवलेलं आहे। मल्टीमीडिया पुढारीच्या संपादिका मृणालिनी नानिवडेकर आपल्याशी सध्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मॅडम, आपण बघतोय की भाजपकडून तरुणांना ही संधी देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे। थेट अध्यक्ष तरुण निवडण्यासंदर्भात आता संघाला सुद्धा विश्वासात घेतलं गेलं असं समजतंय। काय नेमका याचा परिणाम होऊ शकतो? भारतीय जनता पक्षाने एक लक्षात घेतलेलं आहे की तरुणांचा देश असल्यामुळे त्यांच्या भावनांची नातं सांगणारा नेता इथे असायला हवा। प्रत्येक पातळीवर अशा पद्धतीचं नेतृत्व समोर आणायचा प्रयत्न केला जातोय। जिल्हाध्यक्षांचंही वय 50 असावं असंही पूर्वीच ठरलेलं आहे। आता संघासंबंधात जे काय मंथन चालू आहे आणि साधारणतः बोललं जात आहे की भाजपचा अध्यक्ष हा संघाच्या संमतीने होत नाहीये, त्यातलं हे सत्य बाहेर आलेलं आहे की आम्हाला नव्याने कार्यकारिणीची रचना करून ती तरुण करण्यासाठी वेळ हवाय आणि त्यासाठी आम्हाला काही चेहऱ्यांवर विचार करू द्या। संघाला देखील ही भूमिका पटलेली दिसते, कारण डेमोग्राफीचा ऍडव्हान्टेज लक्षात घेता या देशाचे नेते हे असायला पाहिजे। त्या दृष्टीने आता 50 ते 60 या वयोगटातला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणता चेहरा समोर आणला जाईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद, तुम्ही ही सगळी सविस्तर चर्चा केली त्यासाठी।